नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। मी इथे 1 वाटी बगर घेतलेली आहे, बटाटा चिरून घेतलेला आहे, मिरची पण चिरून घेतली आहे, शेंगदाण्याचा कूट। आता कढई गरम झाली, त्यामध्ये 1 पळी तेल ॲड केलं आहे। ते तेलही गरम झालं आहे, त्यामध्ये मी मिरची कट केलेली ॲड केलेली आहे। आता आपल्याला ती 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। मी इथे श्रावण सोमवार स्पेशल मस्त भगरीचा भात बनवलेला आहे। आता मिरची ही परतून झालेली आहे। आता त्यामध्ये बटाटा ॲड करणार आहे। तो बटाटाही 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून तोही 1 ते 2 मिनिट आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ज्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे परतून झालं आहे, त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे। पाणी पण ॲड करून झालं आहे, त्या पाण्याला पण उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मी बगर पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे मी बगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ते बगर पाण्यामध्ये उकळी आलेल्या कढईमध्ये टाकणार आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता भात बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करून तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। भात पण व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता त्याच्यावरती मी 10 मिनिट परत झाकून ठेवणार आहे। 10 मिनिट झालेले आहे। भातही मस्त शिजत आलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला भात शिजत आलेला आहे। आता आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तो व्यवस्थित सेटही करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून लागणार वगैरे नाही। आणि अशा प्रकारे आपला भात एकदम मस्त शिजलेला आहे। ज्यांनाही माझी रेसिपी आवडली असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।